या बातमीचे प्रायोजक आहेत अरमान अत्तर अँड परफ्यूम, मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स, विजापूर वेस्ट, सोलापूर। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आगामी 4 महिन्यात घेण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत। त्यामुळे गेल्या 5 ते 7 वर्षापासून नगरसेवक होण्याचे स्वप्न बघणाऱ्या कार्यकर्त्यांना निवडणुकीचे वेग लागले आहे। सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक घेण्याचा आदेश निघताच पुण्यातून आगामी निवडणुकीसाठी एकला चलोचा सूर भाजपमधून येताना पाहायला मिळत आहे। पुणे महापालिकेत स्वबळावर भाजपचे 105हून अधिक नगरसेवक निवडून आणू असं भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी सांगितले आहे। गेल्या 4 वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नाहीत। आता सुप्रीम कोर्टाने आदेश दिल्यामुळे लवकरच निवडणुका होतील अशी आशा निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्यांना वाटत आहे। निवडणुका जर महायुती म्हणून लढल्या तर उमेदवारी मिळण्याची शक्यता अत्यंत कमी असल्याने अनेक स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते हे एकला चलोच्या भूमिकेत असल्याचं पाहायला मिळत आहे। काही झालं तरी आम्हाला पुणेमध्ये महायुती नको अशीच भूमिका पुण्यातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना घेतल्याचे पाहायला मिळत आहे। पुण्यामध्ये भाजपची मोठी ताकद असून स्वबळावर महापालिकेमध्ये भाजपची सत्ता येऊ शकते असा विश्वास स्थानीय नेतृत्वाला वाटत आहे। पुणे शहरात भाजपची संघटना अतिशय मजबूत आहे। भाजपकडून नुकतीच शहरात 5.5 लाख प्राथमिक पक्ष सदस्यांची नोंदणी देखील पूर्ण करण्यात आली आहे। त्याबरोबर 9,000 सक्रिय सदस्य नोंदणीचे काम भाजपने हाती घेतले आहे। गेल्या निवडणुकीचा विचार केल्यास पुणे महापालिकेमध्ये एकहाती सत्ता होती। 2017च्या निवडणुकीमध्ये भाजपचे तब्बल 100 नगरसेवक निवडून आले होते। तसेच 2017ला निवडणूक लढवून विजयी झाल्याचे 5 माजी नगरसेवकांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे। त्यामुळे सध्या परिस्थितीला 2017ला निवडणूक लढवून जिंकलेले असे भाजपकडे 105 माजी नगरसेवक आहेत। त्यामुळे यावेळी 105हून अधिक नगरसेवक निवडून आणण्याचे आमचे उद्दिष्ट आहे असं शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी सांगितले। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पुणेकरांनी भाजपला निर्विवाद यश मिळवून दिले आहे। पुणे लोकसभा भाजपने जिंकलीच, मात्र विधानसभेला देखील 6च्या 6 आमदार निवडून देत 100% विजय भाजपचा पुण्यात आला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील राज्य सरकार यांच्या माध्यमातून पुणे आणि परिसरात खूप मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरू आहेत। त्यामुळे लोकसभा विधानसभा निवडणुकीप्रमाणे महापालिकेतही पुणेकर भाजपाला विजय करतील असा विश्वास घाटे यांनी व्यक्त केला। कुणाला गिफ्ट द्यायचं असेल तर मग चला ना अरमान अत्तर अँड परफ्यूम मध्ये। सर्व प्रकारचे ब्रँडेड अत्तर परफ्यूम एकाच ठिकाणी मिळण्याचे सोलापुरातील प्रसिद्ध ठिकाण अरमान अत्तर अँड परफ्यूम। आजमल, रसासी, अहमदुल मगरिबी, स्विस अरेबियन यासारखे नामवंत कंपनीचे अत्तर अँड परफ्यूम मिळतील। इम्पोर्टेड गॉगल्स मध्ये पोगली, रेबॅन, एलबी, फरारी, गुची, अरमानी आदी नामवंत कंपनीचे गॉगल्स मिळतील। रॅडो, रोलेक्स, अरमानी, एपी, हबलोट या कंपनीचे लेटेस्ट इम्पोर्टेड वॉचेस उपलब्ध। त्याशिवाय टेबल लॅम्प, बखुरदानी, मसाज गन, इम्पोर्टेड अगरबत्ती, हेअर ड्राय, फिंगर रिंग्स या वस्तू खरेदीसाठी एकदा अवश्य भेट द्या। अरमान अत्तर अँड परफ्यूम्स, मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स, विजापूर वेस्ट, सोलापूर।